इसी तरह क्रिकेट में लॉन्ग इनिंग्स और बड़ा टारगेट करना है तो ज़रूरी है कि इसी तरह बल्लेबाजी करे। सुहेल खतीब, इनसे गुजारिश करूंगा कि वो स्टेडियम में आ जाए। सुहेल खतीब। सुहेल भाई प्लीज माइक्रो स्टेडियम में आ जाए। सुहेल भाई। लोनेर के एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में। और यहाँ पे पहली गेंद डॉट, आउट आउट बोल्ड। चला मॅचकडे जाऊया। पहा पहिल्याच चेंडूवरती प्रज्वल पहिल्याच बॉलवर बोल्ड आउट केलाय आणि पहा सलामीचा फलंदाज अनिकेत त्याला परत एक वेळेला माघारी पलटवलाय। आता नवीन बॅट्समॅन नेमका आहे नवीन फलंदाज पप्पू। पहा नांदवी यांच्याकडून सलामीची ओव्हर घेऊन येत असताना प्रज्वल पहिल्याच चेंडूवरती वेगवान बॉल टाकला आणि पहिल्याच चेंडूवरती एक महत्वाचा फलंदाज त्याला माघारी पलटवलाय। यष्ट्या उद्ध्वस्तनी केलाय। परत एक कोरीला दुसरा चेंडू घेऊन राईट टाइम राऊंड विकेटने प्रज्वल। तर स्ट्राईक वरती पप्पू। परत एक कोरीला दुसरा चेंडू घेऊन राईट टाइम राऊंड विकेटने। यावेळेला पहा हलक्या त्याने स्टेट केला तिथे फिल्डर आहे। बघता बघता एक धाव आणि पहा खराब थ्रो आणि पहा पाठीमागच्या फिल्डरला देखील बीट करत असताना चेंडू निघून गेलाय। 1 2 3 4 पार अंपायरचा इशारा येतोय चौकार। पहा तो असे जर खराब थ्रो कराल तर रन खूप येणार। पहा पाठीमागच्या फिल्डरला देखील बीट केला। अंपायरचा इशारा येतोय चौकार आणि पहा 5 धावा आले। आता धावफलकावरती धावा जाऊन बसले 2 चेंडू आणि 5 धावा। लॉस ऑफ 1 विकेट। परत एक वेळेला प्रज्वल तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक वर आलता। मग यावेळेला पहा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु आता पहा प्रज्वल म्हणतात नाही मी देखील कच्च्या गुरुचा नाहीये। तिसरा चेंडू नीट धाव टाकलाय। आता धावफलकावरती धावा जाऊन फुले 3 चेंडू आणि 5 धावा। चांगली गोलंदाजी स्ट्राईक वर तेवढाच चांगला फलंदाज तो अल्तमश। आता या मॅचचा आशेचा गिअर तो स्ट्राईक वर असेल। 3 चेंडू 5 धावा। परत एक वेळेला चौथा चेंडू घेऊन प्रज्वल स्ट्राईक वर आलतम बिग हिट करण्याचा प्रयत्न। तिथे फिल्डर आहे पहा तिथे फिल्डर आहे। बघता बघता एक धाव दुसऱ्या धावासाठी पलटायचा होता परंतु नाही एकाच धावाने समाधान मानावं लागेल। आता धावफलकावरती धावा जाऊन भरले 4 चेंडू आणि 6 धावा। अभी इसमें 4 ही है
एक महत्वाचा गोलंदाज तो प्रज्वल नानवी यांच्याकडून चांगली गोलंदाजी करतोय. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने 5वा बॉल. यावेळेला पहा बॅकफुटवर गेले कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डर आहे काश्मीर आणि कोणतीही चूक नाही केली आहे. बघता बघता डॉट बॉल येतोय. आता पहा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावदान पोहोचले 6 या आकड्यावरती. आता शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती पहा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 6 धावा खूप कमी आहेत. एक मोठा फटका मारायचा जर तुम्हाला मॅच मध्ये यावं लागेल तर. परत एक वेळेला शेवटचा चेंडू घेऊन प्रज्वल. स्ट्राईक वरती पप्पू. शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न परत एक वेळेला थांबवलाय. काय गोलंदाजी केली आहे प्रज्वलनं. पहा पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिले. डॉट बॉलने पहा ओव्हरची समाप्ती केली आहे. डॉट बॉलने ओव्हरची सुरुवात आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. काय गोलंदाजी केली आहे प्रज्वलनं. अस्सलाम वालेकुम. अंपायर ताबिश, जरा एक मिनट गेम रोका जाए. अभी जो चिट्ठियाँ उड़ाई गई है जिसमें जो 2 टीम्स के नाम आए हैं उसमें पहली टीम है पुरार और दूसरी टीम है. इन दोनों में से जो टीम जीतेंगी उसको बाय मिली है तो वो क्वालिफाई हो जाएंगी. इसमें से जो भी टीम जीतेंगी वो क्वालिफाई हो जाएंगी. और इसके बाद जो राउंड होगा वो फर्स्ट राउंड होगा मोरबा और गोरेगांव के बीच और सेकंड राउंड होगा वडौली और रिक्शा यूनियन. और जो टीम को बाय मिले है वो पुरार और इसमें से जो जीतेंगी उसको वो सेमीफाइनल में क्वालिफाई हुई है. चला परत एक वेळेला मॅच कडे जाऊया. दुसरी ओव्हर घेऊन आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय बॉलर नेम काय शरीफ. दुसऱ्या ओव्हरसाठी आता आमंत्रित केलाय शरीफला आणि स्ट्राईकवर असेल एक महत्वाचा फलंदाज तो अल्तमश. या मॅचच्या आधीला मॅन ऑफ द मॅच आहे तो निहाल ठरलाय. याच्या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच निहाल रिक्षा युनियन वर्सेस निहाल. इथे यायचा आहे तुमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. परत एक वेळेला शरीफ पहिला बॉल घेऊन राईट मोर द विकेट. स्ट्राईकवर अल्तमश. आल्या हो 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 विकेट केलाय परंतु तिथे फिल्डर आहे आणि यस काय झेल टिपलाय अल्तमश. या मॅचचा आशेचा किरण तो मैदानाच्या बाहेर पलटलाय. आणखीन एक धक्का. अल्तमश मैदानाच्या बाहेर. शरीफनं पहा आल्याची कामगिरी केली आहे आणि एक महत्वाची विकेट घेतली आहे. रिक्शा यूनियन की जो मैच हुई थी उसमें मैन ऑफ द मैच है निहाल और ये उसामा के हाथों में से दिया जाएगा. मैन ऑफ द मैच निहाल, मैन फ्रॉम रिक्शा यूनियन, जिन्होंने काफ़ी अच्छा इनिंग खेला था. और हमारे धीरज पवार और उसामा उनके हाथों से मैन ऑफ द मैच दी जाएंगी निहाल के लिए. यूट्यूब. चला परत एक वेळेला मॅच कडे जाऊया. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सादिक. स्ट्राईक वरती सादिक आणि पहा शरीफ याने काय गोलंदाजी. आल्या एक महत्वाची विकेट तो अल्तमश त्याला मैदानाच्या बाहेर केलाय. परत एक वेळेला यावेळेला पहा आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न होता सादिकचा देखील परंतु आल्या त्यांना देखील थांबवलाय. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी करतो शरीफ. एक महत्वाचा गोलंदाज. पहा पुरारकरांनी शरीफच्यावर विश्वास दाखवला आणि त्याच्याच पायावर पाऊल ठेवत असताना शरीफ चांगली गोलंदाजी करतोय. परत एक वेळेला तिसरा चेंडू राईट मोर द विकेटने. स्ट्राईक वरती सादिक. बिग हिट करण्याचा प्रयत्न. परत एक वेळेला काय बॉल टाकलाय वेगात टाकलाय. तिथे मागे विकेट किपर आश्मेर त्यांनीही कोणती चुकी नाही केली आहे. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती त्यांनी एकही धाव नाही खर्च केलाय. धाव फलकावरती धावसान पोलीस 6 चेंडू लॉस ऑफ 2 विकेट्स. परत एक वेळेला चौथा चेंडू राईट मोर द विकेट. बिग हिट. तिथे फिल्डर आहे परंतु पहा फिल्डर आणि काय चांगली पहा समी होतो तिथे पहा चांगला क्षेत्ररक्षक समीचा देखील राहिलाय. तिथे पहा बघता एक धाव आणि एकाच धावाने समाधान मानावं लागेल. 4 चेंडू आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. आता स्ट्राईक वरती पप्पू. एका पप्पूची चर्चा सध्या अखंड भारतामध्ये आहे. पप्पू तोडकर. आता हा पप्पू आलाय 5वा चेंडू घेऊन पप्पूसाठी. बिग हिट. याही वेळेला चेंडूला पाठ ठेवून दिलाय. आसमानी सुलतानी टोला. चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार.
पहा आता धावफलकावरती धावा जाऊन पोचलेत 5 चेंडू आणि 13 धावा. एक षटकार ठोकलाय पप्पूनं आणि पहा पप्पूनं मॅचला ऑन केलाय. चांगला फटका. पहा शरीफ पहा आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत होते, परंतु पहा पप्पूनं देखील सांगितलंय जा तू देखील बाहेर जा. परत एक कुठेला शेवटचा चेंडू घेऊन शरीफ स्ट्राईक वरती पप्पू. यावेळेला पहा हलक्या हाताने स्टेअर केला. सेन्सिबल क्रिकेट तिथे फिल्डर आहे, परंतु पहा चेंडू 1 2 3 4 पार. हा देखील चाललाय चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोचलेत 17 या आकड्यावरती. पहा शरीफने आघाडीचे 4 चेंडू तर खूप चांगले टाकले होते, परंतु पहा शेवटच्या 2 चेंडूवरती पहा पप्पू आला आणि पप्पूनं मोठमोठले फटके मारलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोचले 17 या आकड्यावरती. आता तिसऱ्या ओव्हरसाठी कोणाला आमंत्रित केला. तिसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले आणखीन एक चांगला गोलंदाज तो अश्मेर. अश्मेरवर विश्वास दाखवलाय आणि आता स्ट्राईक वरती असेल सादिक. अश्मेर खूप शॉर्ट रन पाय, परंतु पायाचे कशी गोलंदाजी करणार. राईट आर्म ओव्हर द विकेटने अश्मेर. सादिक साडी कवलाय पहिलाच बॉल. पहा अश्मेरचे आल्या आल्या स्वागत केलंय. अश्मेरला म्हटलं या तुमचंही हार्दिक स्वागत आहे. पहिलाच चेंडू फुल टॉस टाकला होता, त्याला फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पहा 1 चेंडू आणि 23 धाव. परत एक कुठेला दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आहे, परंतु पहा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. एक धाव घेतला आणि पहा एकाच धावाने समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावा जाऊन बोलले 2 चेंडू आणि 24 धावा. पहा दुसरा चेंडू देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर कनेक्शन नाही झालाय आणि पहा तिथे चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. आता स्ट्राईक वरती पप्पू. परत एक वेळेला तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहा कट करण्याचा प्रयत्न आणि पहा कॉट बिहाइंड द विकेट. बॅटची पहा लिडिंग एज आणि तिथे मागे विकेट किपरनी कोणतीही चूक नाही केली आहे. पप्पू या मॅचचा आणखीन एक आशेचा किरण तो मैदानाच्या बाहेर पलटलाय. पप्पूनं 2 चेंडूवरती मोठमोठले फटके मारले होते आणि आता पप्पू मैदानाच्या बाहेर पलटतायत. न्यू बॅट्समॅन नेम आता नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये. पहा 3 चेंडू आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती आणि 3 विकेट देखील प्राप्त झालेत, मोठमोठले विकेट. आता नवीन फलंदाज ओमकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. परत एक वेळेला अश्मेर 4था चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. तर स्ट्राईक वरती ओमकार, एक नवीन फलंदाज ओमकार साडी. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे मागे कीपर आहे आणि आणखी एक डॉट बॉल येतोय. अश्मेर पहा आता कमबॅक करताना पाहायला भेटेल. शॉर्ट रनअप आहे परंतु आता कमबॅक केलाय. काय गोलंदाजी करतायत. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन अश्मेर. स्ट्राईक वरती ओमकार. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक वेळेला अश्मेरनं थांबवलंय. आता पहा अश्मेर कडे पहा व्हेरिएशन आहे, स्लोवर बॉल टाकतात अश्मेर. 5 चेंडू आणि 24 धावा. मुदस्सिर मोरबा इथे यायचं आहे कॉम्बॅक्स कडे. मोतसिम सिद्दीकी इथे यायचं आहे कॉम्बॉक्स कडे मोरबा. पहा तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली अश्मेरनं. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, षटकार आला, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर 3 लगातारचे डॉट बॉल टाकले अश्मेरनं. चांगली गोलंदाजी. 7 धावा दिल्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. आता पहा शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केले आदिलवर विश्वास दाखवलाय आणि आता स्ट्राईक वर असेल सादिक. मोतसिम इथे यायचंय. मोतसिम
आदिल आपली पहिली ओव्हर आणि टीमची शेवटची ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती ओमकारसाठी आदिल यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु पहा आल्या आल्या डॉट बॉल टाकलाय. स्ट्राईक वरती सादिक आहे. पहिला चेंडू डॉट बॉल टाकलाय परत एक वेळेला दुसरा चेंडू घेऊन सादिक साठी राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती सादिक. या वेळेला पहा अंपायरचा इशारा येतोय. डॉट बॉल आहे काय गोलंदाजी करतोय आदिल. पहा 2 चेंडू टाकले दोनही निर्धाव टाकलेत आणि पहा धाव फलकावरती स्कोर खूप कमी आहे. 2 ओव्हर 2 बॉल आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती 3 विकेट देखील प्राप्त झालेत. परत एक वेळेला तिसरा चेंडू घेऊन आदिल स्ट्राईक वरती सादिक. या वेळेचा चेंडू स्लॉट मध्ये तिथे फिल्डर आहे आणि यस कोणती चूक नाही एक मोठी विकेट. सादिक तो मैदानाच्या बाहेर पलटलाय. आणखीन एक विकेटचा प्रयत्न 4 विकेट प्राप्त झालेत. पहा 2 चेंडू डॉट त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पहा विकेट तिथे प्रज्वल होता आणि पहा प्रज्वलनं चेंडूला जज केला आणि एक सोपा झेल टिपला प्रज्वलनं. एक चांगली कॅच. बॅट्समॅन नेम सलमान. नवीन फलंदाज सलमान आले मैदानाच्या आतमध्ये. परत एक वेळेला चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने आदिल सलमान साठी. यावेळेला पहा विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु आता पहा रनआउट होणार का आणि यस रनआउट सॅक्रिफाईस करावा लागेल. आता पहा आता स्ट्राईक वरती असेल ओमकार आणि आता पहा 2 चेंडू याचे बाकी आहेत. चौथ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात पहा आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर पलटले आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असलम. परत एक वेळेला 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती ओमकार. या वेळेला पहा चांगला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय. पहा 5 चेंडू आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन फुले 24 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू घेऊन आदिल राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला पहा हा देखील डॉट बॉल. पहा मेडन ओव्हर टाकली आहे. पहा ओमकारने 5 चेंडू खेळले आणि 5 चेंडूवरती एकही धाव नाही बनवलाय. पहा तुम्हाला धावा बनवावं लागतील जर मॅच मध्ये यायचं असेल तर मॅच जिंकायची असेल तर. पहा असलम खूप लेट आले. असलमकडे स्ट्राईकच नाही भेटली. असलम देखील एक महत्वाचा खेळाडू होता त्या टीमकडे जर पाहायला गेलं तर. आता पहा 24 चेंडू आणि मॅच जिंकायची असेल तर 25 धावांचा पाठला पूर्ण करायचा आहे. मोडबा आणि गोरेगाव टॉस साठी यायचं आहे. पहा क्वालिफायर राऊंड आहे गोरेगाव विरुद्ध मोडबा. शाईन गोरेगाव वर्सेस रॅपिडो मोडबा. दोन्ही टीमचे कॅप्टन याचे आहेत.
गोडेगावने टॉस जिंकलाय. पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर आता असलमला आमंत्रित केलंय आणि सलामीचे 2 फलंदाज आश्मेर आणि मोहम्मद शरीफ 2 सलामीचे फलंदाज. आणि पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये असलम हा चांगला किल्ल्यावर आहे, चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो. आता असलमला आमंत्रित केलंय पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे 2 फलंदाज आश्मेर आणि मोहम्मद शरीफ. स्ट्राईक वरती असेल आश्मेर आणि नॉन स्ट्राईक वर असेल मोहम्मद शरीफ. पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये असलम. पहिला चेंडू घेऊन असलम राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक वरती आश्मेर. पहिलाच बॉल पहा स्लॉट मध्ये होता, तिथे फिल्डर आहे, परंतु पहा एकाच धावाने समाधान मानावं लागेल. पहिल्या चेंडूवरती पहा नांदवी याचा खाता उघडलाय. पहिला चेंडू स्लॉट मध्ये टाकला होता, परत तिथे पहा डिक केला आणि पहा 1 धाव. आता स्ट्राईक वर असेल मोहम्मद शरीफ आणि असलम एक चांगला गोलंदाज दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने. असलम दुसरा बॉल. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता असलमनी थांबवलाय. चांगली गोलंदाजी असलम यांच्याकडून. परत एक वेळेला तिसरा चेंडू निघून असलम. पहा ही मॅच जिंकायची असेल तर पहा स्कोर खूप कमी आहे. 24 चेंडूवर मध्ये 25 धावांचा पाठला पूर्ण करायचा होता. आता पहा ते 22 चेंडूमध्ये 24 धावांचा पाठला पूर्ण करायचा आहे. धाव फलकावरती धावांपासून 2 चेंडू आणि 1 धाव. परत एक वेळेला असलम तिसऱ्या चेंडू निघून राईट आर्म ओव्हर द विकेटने आश्मेरसाठी. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर होता, परंतु पहा फंबल झाला. तिथे मागे प्रोटेक्शन आहे, मागे दुसरा फिल्डर आहे आणि बघता बघता किती 1 धाव. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले 3 चेंडू आणि 2 धावा. परत एक वेळेला असलम तिसऱ्या चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक वरती आश्मेर. यावेळेला पहा बिग हिट केलाय, नक्कीच चेंडूला पाठ ठेवून दिलाय सीमा रेषाच्या पार. असलमला म्हटलंय या तुमचंही हार्दिक स्वागत आहे. असलमच्या वर मोठा फटका. असलमला पहा सलामी देत असताना चेंडूला पाठ ठेवलाय सीमा रेषाच्या पार. या पहा आश्मेरने मोठा फटका मारला. आता 4 चेंडू आणि धावफलकावरती धावसन पोहोचले 8 या आकड्यावरती. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन असलम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहा चेंडू चांगला टाकला होता, तिथे फिल्डर आहे आणि पहा यस एकच धाव. 5 चेंडू आणि धावफलकावरती धावासन पोहोचले 9 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू घेऊन असलम राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक वरती मोहम्मद शरीफ राईट आर्म ओव्हर द विकेट असलम शरीफसाठी. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा काय बॉल टाकले असलम डॉट बॉलने. पहा ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावासन पोहोचले 9 या आकड्यावरती. दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता अभि आणि स्ट्राईक वरती आश्मेर. नांदवीकरांसाठी एक महत्वाचा किल्ला होतो आश्मेर.
अभि आपली पहिली ओव्हर घेऊन आणि मॅचची दुसरी ओव्हर घेऊन. मोरबा आणि गोरेगावच्या मॅच मध्ये अंपायरिंग साठी असतील सुहेल खतीब आणि फरजान पालेकर. पहा दुसरी ओव्हर घेऊन अभिला आमंत्रित केला आणि अभिने पहा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय. आता नवीन फलंदाज शकील, स्ट्राईक वरती शकील. परत एक फिरीला दुसरा चेंडू घेऊन अभि. यावेळेला पहा कट केला बॅकफूट वर जाऊन, तिथे फिल्डर आहे परंतु पहा चेंडू बघता बघता 1 2 3 4 पार. परत एक वेळेला चेंडू सीमा पार. अंपायरचा इशारा येतोय चौकार. पहा धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 2 चेंडू आणि 13 धावा. थोडेसे बॅकफूट वर गेले आणि पहा कट केला चेंडूला, फक्त दिशा दिली आणि त्या पहा चेंडूला पाठवलाय 1 2 3 4 पार आणि चेंडू क्लिअर झालाय बाउंड्री लाईनच्या पार. परत एक वेळेला तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पहा क्लीन बॉल. मागील बॉलचा उत्तर होता, काय बॉल टाकलाय. शकीलला पहा माघारी पलटवलाय. लगेचच कमबॅक करताना तुम्हाला आला पाहिजे आणि पहा चौकार आला. त्याच्यानंतरचा पहा कमबॅक क्लीन बॉल केलाय, यष्ठ्या उद्ध्वस्तनी केलाय आणि शकील मैदानाच्या बाहेर पलटताय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 3 चेंडू आणि 13 धावा. मॅच जिंकायची असेल तर 15 चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता समी, मोहम्मद समी. आता नवीन फलंदाज समी. अभि पहा चांगली गोलंदाजी करतात. परत एक वेळेला अभि चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज समी. आल्या आल्या हो 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 हो, एवढ्या लांब मारलाय, जा गोरेगावकर शोधून आणा षटकार. परत एक वेळेला पहा चौथा चेंडू टाकला आणि चौथ्या चेंडूवरती मोठा फटका आल्या आल्या. परत एक वेळेला 5वा बॉल. यावेळेला देखील विकेट केलाय, फटका फसलाय आणि यस आल्या आल्या त्यांना देखील षटकार मारल्याच्या नंतर कमबॅक केलाय. पहिले त्यांना आल्या आल्या चौकार मारला शकीलला दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बॉल केलाय. पहा आल्या आल्या त्यांना देखील षटकार मारलाय आणि पहा त्याला देखील बाहेर पलटवलं. नवीन फलंदाज प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 5 चेंडू आणि 19 धावा. गोरेगावने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि मोरबाला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. परत एक वेळेला प्रज्वल. या वेळेला पहा आणखीन एक वेळेला उडवलाय, तिथे अल्तमश आहे परंतु पहा चेंडू पहा 1 बाउन्स. अनस काय अनस
वन बाउंड चेंडू सीमा पार जातोय, चौकार येतोय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांजण पुसली 23 या आकड्यावरती. आता नवीन फलंदाज अल्तमश तिसरी ओव्हर घेऊन अल्तमश स्ट्राईक वरती शरीफ. यावेळेला पहा कट करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरचा इशारा येतोय, वाईट बॉल आहे. ही मॅच जिंकायची असेल तर नांदवीकरांना एकाच धावाची गरज आहे. 12 चेंडू आणि 1 धाव मॅच जिंकायची असेल तर. अल्तमश शेवटचा पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न, परंतु आता हा डॉट बॉल येतोय. परत एक वेळेला अल्तमश दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती शरीफ. यावेळेला पहा बिग हिट केलाय, क्लिअर केल्याने पहा षटकरनं मॅचला फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स नांदवी.